आपल्या जर मनामधून विषय सुखाचा विषय निघून गेला, एवढी ताकद आहे ना या नामामध्ये, एवढी ताकद आहे की माणसामध्ये प्रत्येक दुःख पचवण्याची क्षमता येते. आणि हा स्वतः बरेच जण अनुभव सुद्धा घेऊ शकतात. कारण नामस्मरण जर केलं तर आपलं प्रत्येक जे काही दुःख आहे त्या दुःखाचं निरसन या ठिकाणी 1 तास जर तुम्ही त्याचं चिंतन जर केलं, भगवंताच्या मंदिरामध्ये जर एकांतामध्ये गेलात आणि त्या भगवंताचं जर चिंतन केलं तर कितीही मोठं दुःख असू द्या, एवढा मोठा डोंगर कोसळण्यासारखा वाटू द्या, पण लगेच त्या ठिकाणी सर्व आपलं मन त्या ठिकाणी स्थिर होतं आणि आपल्या मनामधलं दुःख त्या ठिकाणी संपून जातं. तसं त्या संध्याचं त्या ठिकाणी असं झालं की मनामध्ये ती स्वतःला हरवून गेली ना. वडिलांचं तिच्या मनामध्ये विषय सुखाचा प्राप्ती राहिली ना. वडील, आई, वडील, माता, पिता हे जगाचा कोणाचाच विचार तिला राहिला नव्हता. एवढं ती एकांतामध्ये म्हणजे स्वतः शिव स्वरूप होऊन गेली होती. हिची ही तपश्चर्या पाहून भगवान शिव परमात्म्याला त्या ठिकाणी प्रसन्न व्हावं लागलं. भगवान शिव परमात्म्याला आनंद वाटला आणि त्या ठिकाणी प्रसन्न झाले त्या संध्येला.